सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्टडी पार्टनर. आपण बघत आहोत क्लास 5 मॅथमॅटिक्स, त्यामध्ये चॅप्टर 3 ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. सो आपल्याला आता बघायचा आहे प्रॉब्लेम सेट 10, जो की आहे सबट्रॅक्शन वर. सो हा आहे रिव्हिजन प्रॉब्लेम सेट. तुम्ही 4थी पर्यंत 5th डिजिटचे सबट्रॅक्शन बघितले होते, सो तोच आता इथे दिलेला आहे. सो बघा, त्यांनी ऑलरेडी क्वेश्चन मध्येच आपल्याला युनिटच्या खाली युनिट, 10च्या खाली 10, 100च्या खाली 100 अशी उभी मांडणी करून दिलेली आहे. सो आपण डिरेक्टली सॉल्व्ह करू. सो आता फर्स्ट युनिट डिजिट कडून स्टार्ट करायचं. सो आता 3 - 7 याच्यामध्ये बघा, 3 मोठा आहे का, 7 मोठा आहे, 7 मोठा आहे, म्हणजे 3 छोटा आहे. सो पण छोट्या संख्येमधून कधी पण छोट्या डिजिट मधून मोठा डिजिट हा मायनस होत नाही. छोट्या संख्येमधून मोठी संख्या मायनस होत नाही. सो आपल्याला इथे काय करावं लागेल, 3 मधून 7 तर जात नाही. सो त्यासाठी आपल्याला 9 कडून एक कॅरी घ्यावं लागेल. म्हणजे काय, समजा तुम्ही आता शाळेत आलेला आहात आणि तुमचा पेन घरीच विसरला. सो तुम्ही काय कराल, तुमच्या मित्राला मागाल, मैत्रिणीला मागाल की मला एक पेन दे. जर तिच्याकडे 2 पेन असतील किंवा त्याच्याकडे 2 पेन असतील तर तो तुम्हाला त्यातला एक पेन देईल. आणि जर त्याच्याकडे एक पण पेन नसेल तर तो काय करेल, आणखी तुम्ही दुसऱ्या मैत्रिणीला मागाल, दुसऱ्या मित्राला मागाल. सो ते तुम्हाला पेन आणून देतील. सो तशाच प्रकारे आता 3 मधून 7 जात नाही, कारण 3 छोटे आहे आणि 7 मोठे आहे. सो 3 काय करेल, 9 कडे जाईल आणि 9 ला म्हणेल मला एक तुझं पेन दे. मग 9 कडून एक इकडे दिला. सो इथे होतील 13 आणि 9 मधून एक तिकडे गेल्यामुळे इथे होतील 8. सो आता 13 मधून 7 जातात का, हो जातात, कारण 13 आता मोठे आहे आणि 7 छोटे. सो 13 - 7 6. सो 6. सो आता इथे बघा, इथे 9 नाही राहिले, इथे 8 राहिलेले आहे, कारण 9 नी ते एक तिकडे दिलेला आहे 3 ला. सो आता 8 - 4 4. सो आता 2 - 5 जातात का, नाही, कारण 2 लहान आहे, 5 मोठे आहे. सो 2 पण काय करेल, त्याच्या बाजूला जो आहे 4, इकडे नाही, ह्या साईडला नाही, डाव्या साईडला, लेफ्ट साईडला, त्याच्या बाजूला कोण आहे 4, तर त्याच्याकडून एक मागेल. सो 4 कडून एक तिकडे 2 ला मिळाल्यावर इथे होतील 12 आणि 4 कडून एक तिकडे गेल्यावर इथे राहतील फक्त 3. सो 12 आता इथे झाले आहे 12. सो 12 - 5 7. सो आता इथे आहे 3. सो 3 मधून 8 जातात का, नाही, कारण 3 छोटा आहे, 8 मोठा आहे. सो तो काय करेल, आता 6 कडून एक घेईल. सो 6 कडून इकडे गेल्यावर आता इथं 3 ने राहणार, इथं होऊन जातील 13. सो आणि 6 कडून एक तिकडे दिल्यामुळे इथं राहतील 5. सो 13 - 8 5 आणि 5 - 2 3. सो आपला आन्सर आलेला आहे 35,746. सो तसंच आता आपण सेकंड प्रॉब्लेम बघूया. सो 8 मधून 9 जातात का, नाही. सो आपल्याला इकडून एक कॅरी घ्यावं लागेल. सो इथे बनेल 18 आणि एक तिकडे दिल्यामुळे इथे बनेल 4. सो 18 - 9 9. सो 4 मधून 6 जातात का, नाही. तो काय करेल, 0 ला मागेल, पण 0 कडे तर काहीच नाहीये. तसं तुमच्या मित्राकडे पण पेन नव्हता, तर काय करशाल तुम्ही, आणखी बाजूच्या मित्राकडे जाल, त्याच्या पुढे जाल. सो त्याचप्रमाणे 0 कडे तर काहीच नाही, मग 0 काय करेल, त्याच्या बाजूचा कोण आहे 7 ला मागेल. हे बघा, राईट साईडला कधीच मागायचं नसतं, लेफ्ट साईड कडून घ्यायचं असतं, इकडच्या साईडला. सो 0 कडे 4 ला देण्यासाठी काहीच नाहीये. सो 0 काय करेल, 7 ला मागेल. तो 7 कडे आहे, तो 7 त्याला म्हणेल ठीक आहे घे. मग 7 त्याला एक देईल. सो इथे होतील 10. सो इथे होतील 10. आता 7 नी एक 0 ला दिला, त्यामुळे इथे होतील 6. आता 0 कडे तर 10 झालेला आहे, म्हणजे त्याच्याकडे पेन आलेले आहेत. सो तो काय करेल, आपलं ही स्टेप चालू आहे, आपली 4 - 6 ची स्टेप चालू आहे. सो 10 मधून पुन्हा एक इकडे जाईल. सो इथे होतील 14. सो 10 मधून इकडे गेल्यामुळे इथे होतील 9. सो 14 - 6 8. सो आता इथे किती आहे, 9. सो 9 मधून 4 गेला 5. 6 मधून 3 गेले 3 आणि 3 मधून 2 गेले 1. सो आपला आन्सर आला आहे 13,589. सो तसंच सिमिलरली आपण आता पुढचा सम बघूया. सो आता 2 मधून 7 जातात का, नाही. सो इकडून एक कॅरी घे. सो इथं होतील 12 आणि इथे राहतील 2. सो 12 - 7 5. सो 2 मधून 4 जातात का, नाही. सो 2 पुन्हा इकडून एक कॅरी घे. सो इथं होतील 12, इथून एक कॅरी केला, इथं होतील 3. सो 12 - 4 8. 3 मधून 6 जातात का, नाही. मग 3 काय करेल, 0 ला मागेल, पण 0 कडे काहीच नाहीये. सो 0 काय करेल, 5 ला मागेल. मग 5 त्याला देईल 1. सो इथं होतील 10, इथं राहतील 4. मग आता 0 चे झाले आहे 10. सो 10 काय करेल, त्याला 1 देईल. सो इथे होतील 13 आणि इथे राहतील 9. सो 13 - 6 7. 9 - 8 1. 4 - 4 0. सो आपला आन्सर आलेला आहे 1000. सो आपला आन्सर आलेला आहे 1785. आपण आता 5 आणि 6 डिजिटचं सबट्रॅक्शन बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेम सेट 11. त्याच्यातले आता हे 2 बेरीज आपण सोडून बघणार आहोत.
सो सर्वात पहिले तुम्हाला असा प्रॉब्लेम दिलेला असेल तो त्याची उभी मांडणी करून घ्यायची. उभी मांडणी म्हणजे काय, युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेस, टेनच्या खाली 10, 100च्या खाली 100, असं ज्या त्या प्लेसच्या खाली ते डिजिट्स आले पाहिजे. स्वतः मी उभी मांडणी करतो. आता बघा इथे उभी मांडणी झालेली आहे. युनिटच्या खाली युनिट, 10च्या खाली 10, 100च्या खाली 100, 1000च्या खाली 1000, त्याचबरोबर 10,000 आणि लॅखच्या खाली लॅख असं बरोबर लिहून घेतलेलं आहे. सो डायरेक्टली आपण आता सबट्रॅक्शन करूया. सो 3 मधून 6 जातात का, नाही, कारण 3 लहान आहे आणि 6 मोठे आहे. सो इकडून एक कॅरी घ्यायचा. सो इकडून एक कॅरी घेतल्यावर इथे होतील 13 आणि इथे होऊन जातील 0, कारण 1 - 1 0. सो आता 13 मधून 6 गेले तर किती होतील 7. आता इथं 0 मधून 5 जातात का, नाही, मग 0 काय करेल, इकडून एक कॅरी घेईल. सो 5 ने एक कॅरी 0 ला दिल्यावर इथे होतील 10. सो 5 मधून एक तिकडे गेल्यावर इथे होतील 4. सो 10 - 5 5. 4 मधून 2 जातात का, हो जातात. जर जात असले तर कॅरी घ्यायची गरज नाही. सो डायरेक्टली 4 - 2 2. 7 मधून 2 जातात का, हो जातात, कारण 7 मोठे आहे आणि 2 छोटे आहे. सो 7 - 2 5. 5 मधून 8 जातात का, नाही. सो इकडून एक कॅरी घ्यायचा. सो इकडून एक कॅरी घेतल्यावर इथे होतील 15. एक कॅरी तिकडे गेल्यावर इथे होतील 7. सो 15 - 8 किती होता 7. सो 7 मग इथे 7 - 4 3. सो आन्सर आलेला आहे 3,75,257. सो आता सिमिलरली इथे जशी मी उभी मांडणी करून घेतली होती तशी मी इथे उभी मांडणी आधीच केलेली आहे. सो डायरेक्टली आपण सॉल्व्ह करूया सबट्रॅक्शन. सो 1 मधून 3 जातात का, नाही, कारण 1 लहान आहे आणि 3 मोठा आहे. सो 1 काय करेल, इकडून कॅरी घेईल शेजारीच्याकडून, पण शेजारी काय आहे 0. सो 0 काय करेल, मग त्याच्या बाजूने कॅरी घेईल. सो इकडे आहे 5. सो एक कॅरी तिकडे गेल्यावर इकडे उरतील 4 आणि तिकडचा एक कॅरी इकडे ऍड झाल्यावर इथे होतील 10. सो आता काय, आता 10, मग 10 मधून पुन्हा एक इकडे कॅरी, कारण आपण 1 - 3 करत आहोत, अजून आपली ही स्टेप चालू आहे. सो 10 मधून एक कॅरी तिकडे गेल्यावर इथे होतील 11. सो 10 मधून एक कॅरी तिकडे गेल्यावर इथं राहतील 9. सो 11 - 3 8. 9 - 2 7. 4 मधून 8 जातात का, नाही. सो 4 काय करेल, इकडून कॅरी घेईल. सो इकडून एक कॅरी घेतल्यावर इथं बनतील 14 आणि लगेच इकडे एक मायनस करून टाकायचा, इथं होतील 3. सो 14 - 8 6. 3 मधून 7 जातात का, नाही. मग 3 ला काय करावं लागेल, त्याच्या बाजूने एक कॅरी घ्यावं लागेल. सो इकडून एक कॅरी घेतल्यावर इथं होतील 13. सो इथून एक कॅरी तिकडे गेल्यावर, सो 3 मधून एक गेल्यावर इथं राहतील 2. सो 13 - 7 किती होतील 6. सो 2 मधून 5 जातात का, नाही. सो 2 काय करेल, मग इकडून 8 करून एक कॅरी घेईल. सो 8 कडून एक कॅरी तिकडे घेतल्यावर इथं होतील 12. सो 8 मधून एक कॅरी तिकडे गेल्यावर इथं राहतील 7. सो 12 - 5 7. 7 मधून 3 जातात का, हो जातात. 7 - 3 4. 6 - 2 4. सो आपला आलेला आन्सर आहे 44,76,678. सो आता आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 12, जो की आहे वर्ड प्रॉब्लेमचा, सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम. सो त्यामध्ये दिलेला आहे क्वेश्चन 1. प्रथमेश वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉप वर्थ 27,450 rupees. He has 22,975 rupees. What is the amount he still needs to be able to buy the laptop? तर बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, प्रथमेश एक तुमच्यासारखा मुलगा आहे, त्याला एक लॅपटॉप खरेदी करायचा आहे, ज्याची किंमत आहे 27,450 आणि त्याच्याकडे फक्त 22,975 रुपीज आहे. सो आपल्याला विचारलंय त्याला अजून किती पैशाची गरज आहे, तो लॅपटॉप खरेदी करण्यासाठी त्याला अजून किती पैशाची गरज आहे. म्हणजे त्याच्याकडे सध्या कमी पैसे आहे, लॅपटॉपची किंमत जास्त आहे. सो अजून त्याला किती पैसे लागतील लॅपटॉप खरेदी करण्यासाठी. सो आपल्याला इथे काय करावं लागेल, सबट्रॅक्शन. जर आपण लॅपटॉपच्या किमतीतून त्याच्याकडे जेवढे पैसे आहेत ते जर मायनस केले, सबट्रॅक्ट केले, तर आपल्याला कळेल त्याला अजून किती पैशाची गरज आहे. सो आता बघा मी मायनस करतो. सो आपण डायरेक्टली सबट्रॅक्शन करूया. सो 0 मधून 5 जातात का, नाही. मग 0 काय करेल, इकडून एक कॅरी देईल. सो 5 मधून एक कॅरी घेतल्यावर इथं होतील 10 आणि 5 मधून एक कॅरी तिकडे दिल्यामुळे इथं होतील 4. सो 10 - 5 5. सो 4 मधून 7 जातात का, नाही. मग 4 काय करेल, या 4 कडून एक कॅरी घेईल. सो इकडून एक कॅरी घेतल्यावर इथं होतील 4 चे 14 आणि 4 ने एक कॅरी तिकडे गेल्यावर इथं राहतील 3. सो 14 - 7 7. आता 3 मधून 9 जातात का, नाही. मग 3 पण काय करेल, 7 त्याच्या बाजूच्या साईडच्या कडून 7 कडून एक कॅरी घेईल. सो इकडून एक कॅरी घेतल्यावर इथं होतील 13 आणि इकडून एक कॅरी 7 तिकडे दिल्यामुळे इथं होतील 6. सो 13 - 9 4. सो 6 मधून 2 जातात का, हो जातात. 6 - 2 4 आणि 2 - 2 0. सो त्याच्याकडे
सो त्याच्याकडे किती पैशांची कमी आहे 4475 म्हणजे त्याला 4475 रुपये आणखी लागतील हा लॅपटॉप खरेदी करण्यासाठी. आता बघा आपण बघूया सेकंड प्रॉब्लेम. अ कंपनी प्रोड्यूस 44,730 scooters in a certain year and 43,150 in the next. How many more scooters did they produce in the previous year? बघा आता इथं क्वेश्चन काय दिला आहे. एक कंपनी आहे जी कोणत्या तरी एका वर्षात 44,730 स्कूटर्स बनवते आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे नेक्स्ट इयर मध्ये तिने किती स्कूटर बनवले 43,150. सो पुढच्या इयर मध्ये तिने कमी स्कूटर बनवले आणि मागच्या याच्यामध्ये तिने जास्त स्कूटर बनवले. तर आपल्याला विचारलं आहे सो मागच्या वर्षी म्हणजे मागच्या इयर मध्ये त्यांनी किती स्कूटर जास्त बनवले आहेत. सो हे आपल्याला कसं काढता येईल. मागच्या स्कूटरची संख्या म्हणजे मागच्या वर्षी बनवलेल्या स्कूटरची संख्या मायनस ह्या वर्षीच्या स्कूटरची संख्या. मागच्या वर्षीच्या स्कूटरच्या संख्येमधून आपल्याला ह्या वर्षीच्या स्कूटरची संख्या वजा करावी लागेल. सो आपण इथे करूया सबट्रॅक्शन. ही आहे मागच्या इयरची संख्या आणि ही आहे यावर पुढच्या वर्षाची संख्या. सो 0 मधून 0 गेले जातात. 0 मधून 0 गेले 0. 3 मधून 5 जातात का नाही. सो 3 काय करेल इकडून एक कॅरी घेईल. सो कॅरी घेतल्यावर इथं होईल 13. सो 7 नी एक कॅरी तिकडे दिल्यामुळे इथं होईल 6. सो 13 मायनस 5 इथं राहतील 8. सो 6 मायनस 1 5. सो 4 मायनस 3 1. 4 मायनस 4 0. म्हणजे आन्सर आलेला आहे 1580. सो त्या कंपनीने मागच्या वर्षी 1580 स्कूटर या जास्त बनवल्या. आता आपण बघूया क्वेश्चन 3. इन अ सर्टन सिटी द नंबर ऑफ द मेन इज 16,37,856 and the number of women is 16,52,978. By how many does the number of women exceed the number of men? बघा एका शहरामध्ये मेन्सची म्हणजे माणसांची संख्या किती आहे पुरुषांची संख्या किती आहे 16,37,856 आणि महिलांची म्हणजे वुमेनची संख्या किती आहे 16,52,978. सो त्यांनी आपल्याला विचारलं आहे की वुमनची संख्या माणसांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता तुम्ही मला सांगा आपल्याला आन्सर काढण्यासाठी मेनच्या संख्येमधून वुमेनची संख्या मायनस करावी लागेल का वुमेनच्या संख्येतून मेनची संख्या मायनस करावी लागेल. सो आपल्याला वुमेनच्या संख्येतून मेनची संख्या मायनस करावी लागेल कारण आपल्याला विचारलं आहे वुमेनची संख्या मेनच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे म्हणून आपल्याला वुमेनच्या संख्येतून मेनची संख्या मायनस करावी लागेल. सो आता मी हे उभ्या मांडीत लिहून घेतो. सो आता इथे मी हे लिहिली आहे वुमेनची संख्या आणि ही लिहिली आहे मेनची संख्या. सो आता आपण सबट्रॅक्शन करूया. सो 8 मधून 6 जातात का हो जातात कारण 8 मोठे आहे आणि 6 छोटे आहे. सो 8 मायनस 6 2. 7 मायनस 5 2. 9 मधून 8 जातात का हो जातात. 9 मायनस 8 1. 2 मधून 7 जातात का नाही कारण 2 छोटे आहे 7 मोठे आहे. मग 2 काय करेल इकडून एक कॅरी घेईल. सो 5 ने एक कॅरी तिकडे दिला इकडे होतील 4 आणि इकडे एक कॅरी घेतल्यामुळे इथे होऊन जातील 12. सो 12 मायनस 7 5. सो 4 मधून 3 जातात का हो जातात. सो 4 मायनस 3 1. सो 6 मायनस 6 0. 1 मायनस 1 0. सो आपला आलेला आन्सर आहे 15,122. सो वुमेनची संख्या ही माणसांच्या संख्येपेक्षा 15,122 ने जास्त आहे. सो बाकीचे इथे 2 प्रॉब्लेम बाकी आहे. सो ते तुम्ही करा जेणेकरून तुमचीही प्रॅक्टिस होईल. थँक्यू.